नमस्कार मित्रांनो, जय हिंद. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 बद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा कुठल्या प्रकारच्या परिपत्रक आहे आणि काय माहिती आहे सविस्तर व्हिडिओमध्ये सांगतो. दिलेला आहे बघा 25 फेब्रुवारी 2025 हे पत्र आहे. आणि मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासन विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल हिंगणा रोड नागपूर. तर मित्रांनो, SRPFचे जे नागपूर रेंजचे प्रमुख आहे यांच्यामार्फत आणि गडचिरोली पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत अप्पर पोलीस महासंचालक म्हणजे ADG कार्यालय यांना तात्काळ पत्रव्यवहार करण्यात आलेला होता 17/2/2025ला. बघा यामध्ये डेट दिलेली आहे. आणि विषय बघा, गडचिरोली जिल्ह्यात मोहादी विरोधी अभियानासाठी SRPFच्या 7 अतिरिक्त कंपन्यांची पदे मंजूर होऊन मिळण्याबाबत. तर मित्रांनो, SRPFच्या 7 कंपन्या म्हणजे एका कंपनीमध्ये साधारणतः 120 ते 110 जवान असतात. तर अशा 7 कंपन्या मिळाल्या तर पकडून घ्या 800 ते 850 पदेही नव्याने तयार होणार आहेत SRPFला. म्हणजेच की आता जी भरती होणार आहे 2024-25ची, यामध्ये बघा दिलेला आहे समादेशक राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 1 ते 19. तर या 19 गटामध्येच मित्रांनो जी आहे पदे वाढणार आहेत. परंतु स्पेशल गडचिरोली जिल्ह्यात मोहादी विरोधासाठी 7 कंपन्या ज्या ह्या निवड होणार आहेत म्हणजे हे जवान, तर यांच्यासाठी स्पेशल काहीतरी सेल राहू शकते. याबाबत ही नव्याने 850 पदे भरणार आहेत. तर मित्रांनो, आता जी भरती होईल यामध्येच ही पदे मंजूर होऊन मिळण्याबाबत यांनी अभिप्राय दिलेला आहे. तर बघा सविस्तर पत्र वाचूया. कृपया उपरोक्त संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे. गडचिरोली जिल्ह्यात नवीन पोलीस मदत केंद्रे निर्माण करण्यात आली असून सदर पोलीस मदत केंद्रे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन वांगेतुरीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वेगळ्या राज्य राखीव पोलीस बल गटामध्ये 7 नवीन कंपन्यांची पदे मंजूर होऊन त्यांची भरती होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याकरिता पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई तथा अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये तात्काळ अभिप्राय सादर करण्याबाबत कळविलेले आहे. म्हणजेच मित्रांनो बघा, गडचिरोली जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहे यांनी राज्य राखीव पोलीस बल गटाचे जे अप्पर पोलीस अधीक्षक महासंचालक यांनासुद्धा विनंती केलेली आहे की याबद्दल अभिप्राय द्या. तर मित्रांनो बघा, त्या अनुषंगाने कार्यालयाचे उपरोक्त संदर्भ क्रमांक 5 दिनांक 17/2/2025 अनन्वये. तर हे पत्र जे आहे मित्रांनो 17/2/2025ला देण्यात आलेलं होतं, परंतु याबद्दल अभिप्राय आला नाही अद्यापही. तर आज यांना शेवटची डेट देण्यात आलेली आहे. हे बघा दिलेलं तर्कीय कार्यालयाचे संदर्भ क्रमांक दिनांक 17/2/2025 पत्र व सहपत्रान्वये मागवण्यात आलेल्या मुद्द्यांची माहिती दिनांक 17/2/2025 पर्यंत विनाविलंब या कार्यालयास पाठवण्यात यावी ही विनंती. बघा दिलेला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मान्यतेने दिलीप मोरे कार्यालय अधीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर. तर बघा मित्रांनो, नागपूरमधले जे कार्यालय अधीक्षक आहे दिलीप मोरे साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे, यांच्यामार्फत हे पत्र आहे. तर प्रति समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 ते 19 प्रत सविनय सादर माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई तथा अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल. तर मित्रांनो, ही जी पदे आहेत 7 कंपन्यांची, तर ही पदे एकूण 800 ते 850 अंदाजित एक आकडा आहे किंवा जास्तही राहू शकतो आणि परत वाढ होऊ शकतो यामध्ये. तर अतिरिक्त जो स्टाफ लागत आहे यांना SRPFच्या म्हणजे गडचिरोलीत नक्षलवादी जो जिल्हा आहे, गडचिरोली नक्षलवादी जो एरिया आहे, याकरता यांनी SRPFची कंपन्यांची अतिरिक्त पदे मंजूर होऊन मिळण्याबाबत हा सर्व पत्रव्यवहार केलेला आहे. तर स्पेशल हे गडचिरोलीसाठी पदे राहील असं नाही या, परंतु त्यांनी कसं असते की 3 वर्षात 6 महिने एक टर्म असतो गडचिरोलीमध्ये SRPFच्या जवानांच्या. तर याच प्रकारे यांनी गडचिरोलीमध्ये मोहादी विरोधी अभियानासाठी स्पेशल या तुकड्या मंजूर करून घेण्यात यावा याकरता हे पत्र दिलेलं आहे. बघा संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. तुम्हाला जर हे पत्र हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर हेल्पिंग MP म्हणजे आपला पोलीस भरतीचा ग्रुप आहे यामध्ये टाकून दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सविस्तर माहिती. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.